एरी नगरपंचायतमध्ये सध्या कार्यरत असलेले मुख्याधिकारी श्री गणेश शहाणे हे दिव्यांग कोट्यातून लागलेले अधिकारी आहेत. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र हा खोटा बोगस आहे, अशी माझी आणि अनेकांची तक्रार आहे. त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे पुणे जिल्ह्यातून तो प्रमाणपत्र घ्यायला हवा होता. ते पुणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी तसा अर्ज दिला पुण्याच्या शासकीय रुग्णालयात, पण ते दिव्यांग नसल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. पण त्यांनी कदाचित एखादी गँगचा सहारा घेऊन धुळे जिल्ह्यातून सदर प्रमाणपत्र प्राप्त केले आणि त्यासाठी आधार कार्डमध्ये खोडतोड केला, पत्त्यामध्ये खोडतोड केला आणि बोगस आधार कार्ड बनवून बीड जिल्ह्याचा रहिवासी दाखवून तिथून तो प्रमाणपत्र प्राप्त केला आणि शासकीय नोकरी दिव्यांग कोट्यातून प्राप्त केली. या संबंधात लोकसेवा आयोगाने या संबंधात महाराष्ट्र शासनाकडे सविस्तर एक असं पत्र लिहिले. त्यांनी डिटेलमध्ये अशी माहिती दिली की गणेश शहाणे यांनी पुणे येथून दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचे प्रयत्न केले. त्याच्यासाठी ते नियमानुसार अर्ज दिला, पण ते दिव्यांग नसल्याने पुणे येथून त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. तेव्हा त्यांनी धुळेला जाऊन तो प्रमाणपत्र प्राप्त केला आणि प्रमाणपत्र प्राप्त करताना त्यांनी खोटं आधार कार्ड, बोगस आधार कार्ड, अर्धवट पत्त्याचा आधार कार्ड दिला, असं त्यांनी स्पष्ट नमूद करून पुढे असं लिहिले आहेत की सदर प्रमाणपत्र देखील बोगस असण्याची शक्यता आहे. एवढं लिहून 1 वर्ष झाला लोकसेवा आयोगाचं पत्र पाठवून शासनाने आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. साधी चौकशीसुद्धा झाली नाही. ॲक्च्युअली गणेश शहाणे यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे. बोगस आधार कार्ड तयार केलेलं आहे. 420 अंतर्गत त्यांच्यावर प्रथम दर्शनी गुन्हा दाखल होऊ शकतो. 1 वर्षापूर्वी ही माहिती लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र शासनाकडे दिली, पण आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही. आत्ता आम्ही सुद्धा त्याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे, पण त्यांनी तुकाराम मुंडे साहेबांकडे तक्रार केली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले, पण आत्तापर्यंत चौकशी पूर्ण करण्यात आली नाही. ते आत्ताही आपल्या पदावर कार्यरत आहे. मी शासनाला सांगू इच्छितो की वारंवार तक्रार करून त्यांच्यावर कारवाई का होत नाही? कोण आहे महाराष्ट्र शासनामध्ये ते गणेश शहाणेला वाचवत आहे, त्यांचा प्रोटेक्शन करत आहे? जर महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर याच्या विरुद्ध आम्ही मोठं आंदोलन छेडू, असा आम्ही इशारा देतो.